नमस्कार, मी निवेदिता करलकर माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. तर आज मी तुम्हाला मसाला भेंडी कशी करायची ते दाखवणार आहे. त्यासाठी मी पाव किलो भेंडी घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून चांगली कपड्याने कोरडी केली आहे, चांगली पुसून घेतली आहे. आणि भेंडी कशी घ्यायची, कोळी कोळी घ्यायची भेंडी. तर भेंडी आपण भाजीवाल्याकडनं घेतो तेव्हा हात देठ तोडून बघायचा असा. तो कट करून तुटला ना कधी कोवळी असते आणि जून असेल ना तर हा देठ तुटत नाही. तर मग जून भाजीमध्ये घालायची नाही, भाजी चांगली लागत नाही. म्हणून कोवळी भेंडी घ्यायची अशी. तरी कशी कापायची ती दाखवते तुम्हाला. तर भेंडीचा हा वरचा भाग आहे, हा कापून टाकायचा आणि हा पण कापून टाकायचा आणि अशी कापून घ्यायची. एकदम पातळ पण नाही, मीडियम मध्ये अशी कापून घ्यायची. आणि आतमध्ये बघायचं, खिडकी असेल तर घ्यायची नाही ती, कधी कधी खिडकी पण असतात. तर आता मी ही सगळी भेंडी कापून घेते. भेंडी बघा मी सगळी कापून घेतलेली आहे मीडियम साईजमध्ये. आता आपण भाजी करायला घेऊया. तर मी आता गॅसवर पॅन ठेवलाय, नॉनस्टिक पॅन आहे, त्याच्यावर ती भाजी करायची, मग चिकटत नाही. तर आता मी 2 पळी तेल घेते. तेल तापलं की मग आपण फोडणी करून घेऊया. तर तेल तापलं आहे, थोडंसं जिरं टाकते फोडणीला. कांदा घेतलाय, कांदा कापून घेतलाय, बारीक चिरून घेतलाय. त्याचबरोबर लसूण पाकळ्या घेतल्या, 4-5 लसूण पाकळ्या आहेत, त्या पण टाकते. आणि परतून घेऊया, लालसर करून घेऊया कांदा. आणि त्याच्यात थोडीशी कढीपत्त्याची पाने घालते. आता ही कापलेली भेंडी त्याच्यामध्ये टाकते. मिनिटभर परतून घेऊया मीडियम गॅसवर. भेंडी मिनिटभर परतली आहे. तर आता त्याच्यामध्ये आपण मसाले घालूया. हा मिक्स मसाला आहे, मालवणी मसाला आहे, 1 चमचा घालते. आणि धणे पावडर आहे अर्धा चमचा, पाव चमचा जिरे पावडर आहे, थोडीशी हळद आहे, पाव चमचा. आणि हे मीठ आहे, चवीपुरतं मीठ घेतलंय. आणि 3-4 कोकमं घेतली आहे, त्याचे तुकडे करून टाकले मी. तर आता परतते थोडा वेळ, 1 मिनिट परतते. आता मिनिटभरासाठी मी झाकण ठेवते त्याच्यावरती, गॅस बारीक करते. 1 मिनिटभर झाकण ठेवते शिजण्यासाठी. तर आता बघूया, 2 मिनिटं झाली आहे, खोलून बघूया. बघा मस्त भाजी शिजली आहे. कोकमामुळे त्याला तार येत नाही, गुळगुळीत नाही होत. जर कोकमं तुमच्याकडे नसतील तर अर्धा लिंबाचा रस याच्यामध्ये टाकायचा, मग अशी मोकळी मोकळी होईल भाजी. तर आता मी याच्यामध्ये ओलं खोबरं घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालूया. खूप मस्त भाजी झाली आहे आणि खूप छान लागते, टेस्टी. मुलांना तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता किंवा मग तुम्ही टिफिनला पण नेऊ शकता अशी सुकी भाजी. खोबरं असलं तर घालायचं, नाही घातलं तरी काहीच हरकत नाही.
आता मी काढून घेते भाजी. तर मसाला भेंडी आपली रेडी झाली आहे. तर वरून आपण जरासं खोबरं टाकून घेऊया, थोडीशी कोथिंबीर. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.